आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। हेच होतं ना तुझ्या मनात, म्हणून तू आम्हा सगळ्यांची परीक्षा घेतलीस। ठीक आहे, पण आम्ही आता परीक्षेत पास झालोय हा? म्हणजे तू पारूचा हिरावून घेतलेला जीव मी तुझ्याकडून परत आणलाय। आता प्लीज पारूवरची आणि तिच्या नात्यावरची सगळी संकट दूर कर। मी माझं कर्तव्य पूर्ण केलंय। आता सगळं तुझ्या हातात आहे। देवी, तू हे व्रत आम्हा दोघांकडनं पूर्ण करून घेतलंस। तू हे सिद्ध केलंस की आदित्य सरच माझे जोडीदार आहेत। आदित्य सर, आदित्य सर, सर, आदित्य सर, सॉरी। कशाला सॉरी? मला कशाला सॉरी बोलतोय? कोण आहे मी तुझा? असं कसं करता? धन्य आहात तुम्ही माझे। थँक्यू। अरे काय तरी एका क्षणात परक केलंस तुम्हाला आणि धनी म्हणतेस तू। पण यार, मी किती विश्वास ठेवतो तुझ्यावर आणि तू इतक्या सगळ्या गोष्टी माझ्यापासून लपून ठेवल्या। स्वतःच्या जीवाची पर्वा न करता माझ्या कुटुंबाचा सगळा भार तू स्वतःच्या डोक्यावर उचलला। स्वतःचा जीव द्यायला निघालीस तू। एवढं सगळं होत असताना एका क्षणासाठी तुला असं नाही वाटलं की बाबा मी जाऊन आदित्य सरांशी बोलते? नाही, तुला काय वाटलं मी तुला मरू देईन? इतक्या सहजासहजी माझ्या आयुष्यातून जाऊ देईन तुला मी? पारू, हे असं एक काय, मी 1000 व्रत करायला तयार आहे तुझ्यासाठी। तुला काय नाही होऊ देणार यार। माझं प्रेम आहे तुझ्यावर। खाली आहे। आदित्य सर लई चिडलेत माझ्यावर। त्यांची समजूत काढायलाच हवी। वा, तुला बरं वाटतंय ना आता? हो बाळा, मी ठीक आहे आता। बा, मला लय भ्या वाटत होतो। अरे घाबरायचं कशाला? हा, काही होत नाही मला, ठीक आहे। मामा, हा, तुम्ही पडा बरं। नाही मी ठीक आहे। प्लीज प्लीज वा, आडवे व्हा लगेच। शांतपणे झोपा, ओके? आम्ही येतो। चल पारू, काळजी घे मामांची ना। थँक्यू। थँक्यू काय? चल, आल। बा, मी आलेच। गणी, तू बाजवळ थांब। आदित्य सर, आदित्य सर, आदित्य सर, अरे थांब ना, मी जातो, तू थांब। कशाला? अरे यार, नको ना ताणू, बोल ना तिच्याशी। बघ, मला तुम्ही दोघं हवे आहात। हा,
बोल. जे काय बोलायचं ते लवकर बोल, मला झोप आली. आदित्य सर, तुम्हाला राग आलाय माझा, आणि त्यात काय बी चुकीचं नाही, कारण मी करतेच तशी, वागतेच अशी की कुणाला बी राग येईल माझा. पण काय करू मी, माझं डोकं चालत नाही बघा सर. करेक्ट आहेस, माती खातेस तू, कायम चुका करते, मूर्खपणा करतेस. येंदळ्यासारखी वागते. कल शून्य आहेस तू. पण आहे तर तुमचीच ना. पारू, मला ना खूप राग येतोय तुझा. होईल शांत थोडा यार. नाही होणार शांत. मग मला रडू येईल. मला नाही फरक पडत. खरंच फरक नाही पडत. हो, नाही फरक पडत. नक्की. हो. वैजू पण सांगेल की खोटं खोटं रडतीयस तू. आदित्य सर, तुझं वयोमान पाहता हे व्रत तुला जमेल, झेपेल असं मला वाटत नाही रे. माझ्या पारूचं जीव वाचवण्याकरता मी काही करू शकतो. इतक्या आत्मविश्वासानं बोलू नकोस रे मारुती. पारूला हातावर उचलून दर्शनाला घेऊन जावं लागेल तुला. आणि जिच्यासाठी हे व्रत करायचंय तिचे जवळचे, म्हणजे तिचा बाप, भाऊ, नवरा, हेच फक्त हे व्रत करू शकतात. मामा सावकाश. मामा, आदित्य सर, मामा, हे व्रत नक्की पूर्ण होईल. जिच्यासाठी हे व्रत करायचंय तिचे जवळचे, म्हणजे तिचा बाप, भाऊ, नवरा, हेच फक्त हे व्रत करू शकतात.